दुसरा श्लोक क्रमांक 11. श्री भगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वम् प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः अशोच्यानन्वशोचस्त्वम् प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः बघा पदच्छेद बघा. श्री भगवान उवाच अशोच्याम् अन्वशोचः त्वं प्रज्ञावादान् च भाषसे गतासून् अगतासून् च न अनुशोचन्ति पंडिताः. अलका अलका. आता बघा, खरी गीता इथून सुरू होते. आता हे फक्त आतापर्यंत पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायाचे 10 श्लोक म्हणजे ही फक्त प्रस्तावना आहे, पूर्वपीठिका आहे. आणि खरा उपदेश गीता गीता भगवंताने अर्जुनाला सांगितले असं जे म्हणतात ते कुठून आहे? या दुसऱ्या श्लोकाच्या 11व्या श्लोकापासून आहे. आणि म्हणून गीता भाष्यामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी गीता भाष्य जे लिहिलं ना, ते मागचं पहिला अध्याय हे काहीच नाही, दुसऱ्या अध्यायाच्या या 11व्या श्लोकापासूनच सुरू केलेलं आहे भाष्य. म्हणून खरी गीता म्हणजे खरा उपदेश इथून. भगवान म्हणतात अर्जुनाला मोह निर्माण झाला आणि मी युद्ध करत नाही म्हणून बसला घडत. मी युद्ध करत नाही म्हणतो आणि सांगतो का, आणि असं मी युद्ध केलं तरी लोक मरतील, कुलाचं नाश होईल, नाम होईल, तम होईल, परत तो वचन केलं त्याचं आहे ना. मग आता भगवान त्याला उपदेश करतात. श्री भगवान उवाच. भगवान म्हणाले, काय म्हणाले भगवान? कुठे गेलं? तू अशोच्यान अन्वशोच, ज्यांच्याविषयी शोक करायला नको, जे अशोच्य आहे म्हणजे शोक करण्याला योग्य नाहीत, अशाविषयी अन्वशोच तू काय करत आहेस? शोक करत आहेस. कळलं का? ज्यांच्याविषयी शोक करू नये म्हणजे जे अशोच्य आहेत, म्हणजे शोक करण्याला अयोग्य आहेत, अशाविषयी, अशा व्यक्तीविषयी किंवा अशा स्वजनाविषयी तू काय करतोस? अन्वशोच, तू शोक करत आहेस. च म्हणजे आणि. बोलतोस कसा? प्रज्ञावादान भाषसे. आणि बोलतो मात्र ज्ञानीपुरुषासारखं. प्रज्ञावादान म्हणजे ज्ञानीपुरुषासारखं काय करतोस? भाषण करतोस, बोलतोस, हे की नाही? पंडितासारखं बोलतोस. आणि पंडित काय असे वेळच बसत असते? पंडित कोणाला म्हणतात? पंडिताः, दिसलं का? पंडिताः गतासून च अगतासून
न अनुशोचंती. पंडित लोक जे असतात, ज्ञानी लोक जे असतात, ते गतासून गेलेल्याविषयी, च अगतासून जे गेले मेले नाहीत अशाविषयी, कोणाच विषयी ते काय करत नाहीत, न अनुशोचंती, शोक करत नाही. म्हणजे गेलेल्याविषयी म्हणजे मेलेल्याविषयी शोक करत नाहीत, आणि जे मेले नाहीत गेले नाहीत म्हणजे जे जिवंत आहेत त्यांच्याविषयी सुद्धा ते काय करत नाहीत, शोक करत नाहीत. कोण? त्यांना पंडित म्हणतात, ते कोणाच विषयी शोक करत नाही. अलग लक्षात. अजून एक सांगायचा काही श्लोक, त्वम अशोचान अन्वशोचः. अर्जुना, तू शोक करण्याला अयोग्य असलेल्या व्यक्तीविषयी तू काय करतोस, अन्वशोचः म्हणजे शोक करत आहेस. च प्रज्ञावादान भाषसे, आणि ज्ञानी पुरुषासारखं काय करतोस, भाषण करतोस, बोलतोस, पंडितासारखं बोलतोस. आणि च म्हणजे आणि पंडिता हा गतासून च अगतासून न अनुशोचंती. आणि जे पंडित लोक असतात हे गतासून म्हणजे गेलेल्याविषयी, च अगतासून आणि जे गेले नाही त्यांच्याविषयी, न अनुशोचंती शोक करत नाही. आलं का? पंडित लोक कोणाच विषयी शोक करत, कोणाविषयी शोक करत नाही. नत्वेवाहं जातुनासं नत्वं नेमे जनाधिपः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. नत्वेवाहं जातुनासं नत्वं नेमे जनाधिपः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. न तु एव अहम जातो न आसम न त्वं न इमे जनाधिपाः न च एव न भविष्यामः सर्वे वयम अतः परम. आता भगवान सांगतात की अर्जुना, अहम जातु न आसम तू न येव, असं घ्यायचं आम्ही. कळलं का? बघा, नाही कळलं का? अहम दिसलं का कुठे? अहम म्हणजे मी. भगवान अर्जुना म्हणतात की अर्जुना, मी जातु, जातु म्हणजे केव्हाही, न आसम किंवा कदाचित. जातु शब्द अर्थ काय घ्यायचा? कदाचित. की मी कदाचित न आसम, मी पूर्वी नव्हतो, असं तर, तू म्हणजे तर, न एव असं कधीच नाही. कळलं का? असं नाहीच. काय नाही की मी पूर्वी नव्हतो असं आहे का? म्हणजे मी पूर्वी होतो. भगवान म्हणतात तुला कदाचित असं वाटेल मी पूर्वी नव्हतो, तसं नाही. अहम जातु न आसम, मी कदाचित नव्हतो, तू असं तर नाहीव, असं तर नाहीच. म्हणजे याचा अर्थ काय? मी पूर्वी होतो. कळलं का? अहम जातु न आसम तू नाहीव, मी पूर्वी कदाचित पूर्वी नव्हतो असं वाटत असेल तर, नाहीव असं मुळीच नाही. त्वम, आणि तुला असं वाटेल की तू नव्हतास असं जर वाटत असेल ना, हे खरं नाही. म्हणजे तू सुद्धा होतास. त्वम न, तू नव्हतास असंही नाही. बर, अजून
इमे जनाधिपाहा, हे सर्व लोक नव्हते असं वाटत असेल तर न, ते सुद्धा नाही. म्हणजे हे लोक सुद्धा पूर्वी नव्हते असं नाही. म्हणजे हे सुद्धा म्हणजे काय, मी होतो, तू होता, हे सगळे लोक होते. मग आता हे आम्ही सर्व आता पुढं राहणार नाही असं तुला वाटेल कदाचित. पूर्वी होते ना आता ये, पण पुढं नाही राहायची, मरून जाते असं तुला वाटेल. पण तसंही नाही. पूर्वी सुद्धा आम्ही सगळे आता राहणारच. पुढं राहणार नाही, पुढं राहणार नाही असं नाही. ते सांगतात भगवान. बघा, अतः परम, अतः परम म्हणजे इथून पुढं. अतः परम म्हणजे इथून पुढं म्हणजे कुठं, भविष्य काळात. वयम सर्वे, आम्ही सर्व, न भविष्यामः, पुढं राहणार नाही. असं तर न येव, असं तर नाहीच आहे. म्हणजे पुढं सुद्धा आम्ही राहणारच आहे. कळलं श्लोक सांगायचं? अजून एकदा पुढचं सांगू? अजून एकदा सांगायचं काय? अहम जातो न आसम तू न येव, मी कदाचित नव्हतो असं वाटत असेल तर न येव म्हणजे असं नाहीच आहे. म्हणजे मी पूर्वी होतोच. त्वम न, तू नव्हतास असंही नाही. इमे जनाधिपाहान, हे सर्व राजे लोक नव्हते असं नाही. आणि अतः परम, इथून पुढेही, वयम सर्वे, आम्ही सर्व, न भविष्याम, राहणार नाही असं न येव, असं नाहीच आहे. म्हणजे मी पूर्वी होतो, तू पूर्वी होतास, आणि सगळे राजे लोक पूर्वी होते. आणि इथून पुढे आम्ही सर्व राहणार नाही असं नाही. म्हणजे आम्ही पुढे राहणार आहेच. म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे पूर्वी होते पुढे राहणार म्हणजे आत्मनित्य व्हायला लागलं ना, सगळेच आपण नित्य झालो ना, असा अर्थ व्हायला लागला. कळलं का? तू होता की नाही पूर्वी, पुढे राहणार आहे की नाही, ते सांगतात बाबा. देहिनोऽस्मिन् यथा देहे, कौमारं यौवनैर्जरा, तथा देहान्तरप्राप्तिर्, धीरस्तत्र न मुह्यति. देहिनोऽस्मिन् यथा देहे, कौमारं यौवनं जरा, तथा देहान्तरप्राप्तिर्, धीरस्तत्र न मुह्यति. बघा, देहिनः अस्मिन् यथा देहे, कौमारं यौवनं जरा, तथा देहान्तरप्राप्तिः तत्र न मुह्यति. पदच्छेद आला का? पदच्छेद कळला का? आता बघा अर्थ. देहिनः, देहिनः दिसलं का? किंवा यथा घ्या होतं. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, यथा म्हणजे काय, ज्याप्रमाणे. देहिनः, देही, देही शब्दाचा अर्थ आहे देहात राहणारा, त्याला देही म्हणतात. आणि त्याचं बहुवचन देहिनः. काय त्याचं बहुवचन देहिनः म्हणजे देहात राहणारे. कोण? जीव. जीव, जीवांना काय म्हणतात? देहिनः. देहिनः म्हणजे जीव. अस्मिन् देहे, या देहामध्ये, कौवा किंवा या जीवाला, ज्याप्रमाणे या जीवांना, अस्मिन् देहे, या देहामध्ये, कौमारं यौवनं जरा, कुमारत्व, तारुण्य आणि म्हातारपण, अशा या अवस्था येतात का नाही? जीवाला या देहामध्ये ह्या तीन अवस्था येतात का नाही? बालपण, तरुणपण, म्हातारपण येतं का नाही? मग ह्या जशा अवस्था येतात, तथा तथा तसंच त्याचप्रमाणे देहांतरप्राप्ती
अन्य देहाची प्राप्ती होते, दुसऱ्या देहाची प्राप्ती होते. म्हणजे बघा जीवांना या देहामध्ये काय होतं, बालपण येतं. मग ते बालपण निघून जातं, पुन्हा तरुणपण येतं. मग तरुणपण निघून जातं आणि म्हातारपण येतं. येतं का नाही म्हातारपण? मग मला सांगा, बालपण आलं, बालपण निघून गेलं आणि तरुण झाला, मिशा यायला लागल्या, मग रडतो का तू? उघडतो का? हां, अरे अरे माझं बालपण गेलं रे, माझं बालपण मेलं रे, आता मला मिशा यायला लागल्या, मी तरुण झालो रे, रडतो का? नाही रडत. मग एक तारुण्य बी जातं निघून, मग हळूहळू म्हातारपण यायला लागतं. मग म्हातारपण आले होतं कोणी रडतं का? अरे मी कसा तरुण होतो रे, आता म्हातार व्हायला लागलं रे, पांढरी केस व्हायला, कोण रडतं का? नाही रडत. आणि मग जसं जीवाला या देहामध्ये बालपण जातं, तरुणपण येतं, तरुणपण जातं, म्हातारपण येतं, आणि मग तसंच म्हातारपणही जातं सगळं. म्हणजे हा तसं ह्या जशा वेगवेगळ्या अवस्था येतात आहे का नाही, मग तसंच त्याला अन्य देहाची सुद्धा प्राप्ती होते. काय होते? हा देह सोडावा लागतो आणि त्याला दुसऱ्या देहात जावं लागतं. म्हणजे त्यालाच मगन म्हणतात. मगन म्हणजे काय असते? मगन म्हणजे फक्त एवढंच असते. मगन म्हणजे की त्याला हे सोडावं लागते आणि दुसऱ्या देहात जावं लागतं. जुनं घर बदलायचं, नव्या घरात जायचं, त्यात काय वाढायचं एवढं आहे की नाही? नवीन ड्रेस घातले जोडतो का कोणी मनुष्य? अटकत होतं, काढून टाकत नवीन घातलं कळतो का? होय, मग उलट आनंद व्हायला पाहिजे ना नवीन भेटायला लागले. पण अज्ञानामुळे लोक काय होतात? घडत नसतात. धीर हा तत्र न मुह्यति. धीर पुरुष आहे, धैर्यवान पुरुष आहे, तत्र त्यावेळी अन्य देहाची प्राप्ती होते ना, त्यावेळी न मुह्यति, तो मोहित होत नाही. समजलं का? हा, बघा अजून एकदा. यथा म्हणजे ज्याप्रमाणे देहिनः अस्मिन् देहे, म्हणजे जीवाला या देहामध्ये कौमारम यौवनम जरा, कुमारावस्था, यौवनावस्था आणि जरावस्था प्राप्त होते. जरा म्हणजे म्हातारपण. मग तथा देहांतर प्राप्ती, तसंच अन्य देहाची काय होते? प्राप्ती होते. आणि तत्र धीरः न मुह्यति, आणि त्यावेळी इथं धीर पुरुष काय होत नाही? होत नाही. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय, शीतोष्ण सुख दुःखदाः, आगमापायिनो नित्यास्, संस्थितिक्षस्व भारत. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय, शीतोष्ण सुख दुःखदाः, आगमापायिनो नित्यास्, तं स्थितिक्षस्व भारत. मात्रा स्पर्शाः तु कौन्तेय, शीतोष्ण सुख दुःखदाः, आगमापायिनः अनित्याः, तान् तितिक्षस्व भारत. आलं का? हां, आता बघा अगोदर काय घ्यायचं? कौंतेय. कौंतेय शब्द मी सांगितलं होतं बघा तुम्हाला. कुंतीपुत्र. कौंतेय म्हणजे काय? कुंतीपुत्र. हे कुंतीपुत्रा संबोधन आहे. हे अर्जुना, मात्रा स्पर्शाः तु शीतोष्ण सुख दुःखदाः. मात्रा स्पर्शाः, मात्रा स्पर्शाः म्हणजे विषय आणि इंद्रिय यांचा संबंध, त्याला म्हणतात मात्रा स्पर्श.
इंद्रियाच्या आणि विषयाच्या संबंधाला काय म्हणतात? मात्र स्पर्श. आणि मग इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध झाल्यावर काय होते? मजा वाटती. हा, इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध झाले काय होते? मजा वाटते का नाही? हा, मजा बी वाटते, कधी कधी दुःख बी होत आहे. त्याला काय अनुकूल विषय असला इंद्रियाचा तो अनुकूल विषय असला की मजा वाटते, म्हणजे सुख होत आहे. आणि प्रतिकूल असला की दुःख होत आहे. म्हणजे इंद्रिय आणि विषय यांचा संबंध हा कसा असतो? कधी सुख देतो तर कधी दुःख देतो. कळलं का? अनुकूल असला की सुख देतो, प्रतिकूल असला की दुःख देतो. शब्द शब्द, या या महाराज या, वा वा वा, अरे वा महाराज. महाराज म्हणजे तुकाराम महाराजांचा अवतार आहे असं वर्णन केलं आहे का नाही? अवतार तुम्हा धराया उधराया. मग काय, या महाराजा म्हणले तुम्ही अवतारी पुरुष आहे, जगाच्या उद्धाराकरता तुम्ही अवतार धरलेला आहे. आणि मग काय तर नासन टाकलं, मग काय साधन सत्कार पूजा नाम काय ओवाळायचं दिवाळायचं दक्षिणा म्हणजे शब्द कौतुक केलं ना, स्तुती केली ना. स्तुती केली की शब्दच आहे ना, तो शब्दच विषय आहे. पण स्तुतीचा शब्द असला की बरोबर म्हणजे सुख होतं. त्याला येतं जेवायच्या टायमाला येते हे बी काय शब्दच आहेत ना. हा, शब्दच आहेत हे सुद्धा. हे शब्द ऐकले काय होते? शब्दाचा आणि कानाचा संबंध झाला, इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध झाला की तो विषयाचा आणि इंद्रियाचा संबंध सुख आणि दुःख देणारा असतो. कधी सुख देतो, कधी दुःख देतो. प्रतिकूल वस्तू म्हणजे प्रतिकूल रूप पाहिलं की दुःख होतं, अनुकूल रूप पाहिलं की सुख. आपल्या आवडीचा व्यक्ती जो असतो, आवडीची वस्तू जी असते ती पाहिली की डोळे भरून या पाहिलं आहे का नाही? मग ते बरं वाटतं. ते रूप विषयानं सुख दिलं. आणि जर प्रतिकूल असेल, आपल्याला तो विषय आवडत नसेल आहे का नाही, अशी व्यक्ती असेल किंवा अशी वस्तू असेल, ती जर दिसली मग काय होतंय? दुःख. दुःख होतं की नाही? म्हणजे विषय कोणताही विषय असो, मग तो शब्द असो, स्पर्श असो, रूप असो, गंध असो, रस असो, कोणताही विषय असो, पाच तर विषय. तरी इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध झाला की तो संबंध त्याला मात्र स्पर्श म्हणतात. आणि असे ते संबंध इंद्रिय आणि विषयाचे संबंध हे कसे असतात? शीतोष्ण सुख दुःखदाहा. शीत उष्ण सुख दुःख देणारे असतात. आगमा पाहिलं आणि उत्पन्न होणारे आणि नष्ट होणारे असतात. येणारे आणि जाणारे असतात. कोण? इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध कायम जाऊ शकतो का? एखादी वस्तू बघितली चांगली वाटली, कायम डोळ्यासमोर जाऊ शकते का? हे उत्पन्न होणारे असतात आणि नष्ट होणारे असतात. हे संबंध इंद्रियाचे आणि विषयाचे. अनित्य हा नष्ट होणारे असतात, अनित्य असतात. भारत हे भरतवंशामध्ये उत्पन्न झालेले अर्जुना तान तितिक्षस्व, त्यांना तू काय कर? सहन कर. तितिक्षा म्हणजे सहन करणे. गेला विचार सांगा. त्या सगळ्या त्या इंद्रिय आणि विषयाच्या संबंधाला आणि त्याच्यापासून होणाऱ्या सुख दुःखाला तू काय कर? सहनच करावं लागतं साधक झाल्यावर. बर झालं की पुढचं सांगू का? यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सुहृतत्वाय कल्पते. यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ
न व्यथयन्ति येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सह अमृतत्वाय कल्पते. बघा आता ही घ्यायचा अगोदर. ही म्हणजे कारण की पुरुषर्षभ संबोधन आहे. अर्जुनाला उद्देशून म्हटले भगवंतांनी. पुरुषर्षभ म्हणजे काय? पुरुषामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना. पुरुष श्रेष्ठ. अर्षभ वृषभ म्हणजे श्रेष्ठ. आणि पुरुषामध्ये श्रेष्ठ पुरुषाला काय म्हणतात? वृषभ. सम दुःख सुखम यम धीरम पुरुषम न व्यथयन्ति असं घ्यायचं आहे. सम दुःख सुखम ज्या पुरुषाला यम घ्यावं. यम ज्याला काय आहे? दुःख आणि सुख समान आहे अशा ज्या धीर पुरुषाला. आपल्याला कसं असतं? दुःख झालं की रडत बसतो, सुख झालं की उड्या आणतो आहे का नाही? म्हणजे आपल्याला सुख दुःख सारखं आहे का? नाही. पण जे महात्मे असतात त्यांना सुख दुःख सारखं वाटतं. सुख दुःख समान, सगळं जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा प्रबोध, भक्ती प्रेमाचा प्रबोध. तर असं समदुःख सुखम आहे की नाही? दुःख आणि सुख ज्यांना समान आहे अशा यम धीरम पुरुषम ज्या धीर पुरुषाला येते न व्यथयन्ति. हे म्हणजे काय? इंद्रिये आणि विषयाचे संबंध, इंद्रिय विषयाचा संयोग आहे ना, किंवा हे विषय किंवा हे इंद्रिये न व्यथयन्ति. हे काय करत नाहीत? व्यथित करत नाहीत, दुःख देत नाहीत, व्याकुळ करीत नाहीत. मग सह तो पुरुष अमृतत्वाय कल्पते. तो अमृतत्वाला पात्र होतो, योग्य होतो. अमृतत्व म्हणजे अमर होण्याला. अमर होण्याला म्हणजे मुक्त होण्याला, मोक्ष मिळण्याकरता तो काय होतो? पात्र होतो, योग्य होतो. कळलं का? होय, समजते का नाही काही? ओम शांती शांती शांती.